तुम्ही जर 28 जूनची परीक्षा देत असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरणार आहे. खूप उमेदवार आहे की ते खूप चांगला अभ्यास करतात आणि ते परीक्षेला जातात, परंतु परीक्षा सोडवण्याची पद्धती, पेपर सोडवण्याची पद्धती चुकीची असल्यामुळे त्यांचे 10 ते 12 मार्क्स कमी होतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीईटी पेपर जो की 28 जून रोजी होणार आहे तो नेमका कसा सोडवायचा, वेळेचं नियोजन कसं करायचं, त्याचप्रमाणे आधी कुठले विषय घ्यायचे हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आता सर्वात आधी तुम्हाला लक्षात काय घ्यायचं आहे की पेपर हा सगळ्यांसाठी एकच असणार आहे. सगळ्यांसाठी एकच म्हणजे काय, तर माध्यमानुसार वेगवेगळा पेपर देण्यात येणार आहे का, तर नाही. तर पेपर तुम्हाला एकच देण्यात येणार आहे, परंतु माध्यम तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तुमचं. तर आता यामध्ये माध्यमाचा खूप महत्वपूर्ण रोल आहे. तुम्ही जर चुकीच्या माध्यमाचा पेपर सोडवला तर तुमचा गेम तिथंच झाला, म्हणजे तुमचं तिथंच ठरतं की तुम्ही पास होणार की नापास होणार. जसं की उदाहरणार्थ जर आपण द्वितीय भाषा आपली भाषा हिंदी प्रथम असेल आणि आपण द्वितीय भाषा हिंदीचे प्रश्न जर सोडवले तर ते मार्क्स आपल्याला 0 मिळणार आहेत. त्यामुळे पेपर हातात पडतात आपल्याला आधी आपलं माध्यम निवडायचं आहे. जसं की मी प्रथम भाषा हिंदी निवडली असेल तर द्वितीय भाषा कुठली येईल, तुमची मराठी येईल, बरोबर. आणि प्रथम भाषा जर तुम्ही मराठी निवडली असेल तर तुमची द्वितीय भाषा ही इंग्लिशच असणार आहे. द्वितीय भाषा तुम्ही हिंदी नाही सोडवू शकत, तुम्हाला हिंदीचे प्रश्न सोडवावे लागणार आहे. तर हा तुमचा पेपर असतो. हा पेपर 1 चे विषय तुम्हाला काही दिलेले आहेत. आधी आपण पेपर 1 कसं सोडवावं हेच बघणार आहोत. तर बघा, यामध्ये पहिली भाषा आहे, प्रथम भाषा आहे माझी हिंदी. मी जर हिंदी निवडली तर द्वितीय भाषा म्हणजे इथं काय येणार, मराठी येणार, बरोबर. म्हणजे मला हिंदीचे 30 प्रश्न सोडवायचे आहे आणि मराठीचे 30 प्रश्न सोडवायचे आहेत. आता जे भाषा विषय आहेत हे भाषा विषय आपले स्ट्रॉंग पॉईंट असतात. त्या भाषा विषयामध्ये तुम्हाला 30 प्रश्न मराठी, 30 प्रश्न हिंदी, म्हणजे एकूण तुम्हाला किती प्रश्न आहेत, 60 प्रश्न आहेत. 60 प्रश्नापैकी तुम्हाला 55 मार्क्स घ्यायचे आहेत. आता हे मार्क्स कसे घ्यायचे, तर मराठी आणि हिंदीमध्ये तुम्हाला काय असतं की 4 प्रश्नांसाठी मराठी उत्तर विचारला जातो, 4 प्रश्नांसाठी हिंदी उत्तर विचारलं जातो. त्याचप्रमाणे तुम्हाला 4 प्रश्नांसाठी कविता दिलेली असते आणि 4 प्रश्नांसाठी हिंदीमध्ये सुद्धा कविता दिलेली असते. असे तुम्हाला 8 मार्क्स हे तुमच्या हातचे असतात. त्यानंतर 1 प्रश्न तुम्हाला कवी आणि लेखक याच्यावर विचारलेला असतो. त्यानंतर 22 प्रश्न हे तुम्हाला व्याकरणावर विचारलेले आहेत. आता तुम्ही काय करायचं, आधी पेपर हाती घेतल्यानंतर सर्वात आधी तुमच्या हाती पेपर आला तर अजिबात घाबरायचं नाही. पेपरला बसल्यानंतर कोणाशीही काही बोलायचं नाहीये. आपण आधी शांत व्हायचं आहे की माझा पेपर खूप चांगला जाणार आहे आणि मी या पेपरमध्ये चांगलेच मार्क्स घेणार आहे आणि माझ्या पहिल्याच प्रयत्नात मी हा पेपर पास करणार आहे. तर बघा काय करायचं आहे, पेपर हाती घेतल्यानंतर व्यवस्थित तो सील फोडल्यानंतर आधी सील व्यवस्थित फोडून घ्यायचा आहे. नंतर तुम्ही तो पेपर बरोबर 2 मिनिटांमध्ये सगळा पेपर बघून घ्यायचा आहे. आता तुम्ही ठरवायचं आहे की कोणता विषय आधी निवडायचा. जसं की म्हणजे माझ्या म्हणण्यानुसार सर्वात आधी तुमचा तो स्ट्रॉंग पॉइंट आहे आणि साहजिकच आहे, आपली मातृभाषा मराठी असते त्यामुळे आपण मराठी निवडावं असं माझं म्हणणं आहे. परंतु तुमचा परिसर अभ्यासाचा खूपच अभ्यास झालेला आहे तर तुम्ही डायरेक्ट परिसर अभ्यासाचे 30 प्रश्न हाती घेऊ शकता. माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही जर मराठी आधी हाती घेतलं, आता पहिली भाषा तुमची हिंदी आहे, हिंदी निवडली, त्यानंतर मराठी आहे, तर तुम्ही जर मराठीचे 30 प्रश्न आधी घेतले, हिंदीचे न घेता अगोदर 30 प्रश्न मराठीचे घेतले तर त्या 30 प्रश्नापैकी तुमचे 30 प्रश्न बरोबर येऊ शकतात. तिथं काय करायचं, पूर्ण 30 प्रश्न जर तुम्ही हाती घेतले तर 30 सोडवायचे आहेत का, नाही. एखादा प्रश्न नाही आठवत तुम्हाला, असं वाटतं की नंतर येऊ शकतो, त्याला गोल करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. त्यानंतर दुसरी भाषा तुम्हाला घ्यायची आहे हिंदी. बघा, हिंदी विषयाचं तसंच आहे. हिंदी विषय थोडासा आपल्याला मराठीपेक्षा अवघड जाऊ शकतो, परंतु त्यामध्ये सुद्धा 27-28 मार्क्स येणं अवघड नाही. त्यामुळे तुम्ही आता हिंदीचे प्रश्न जेव्हा हाती घेतले तेव्हा सुद्धा तसंच करायचं आहे. जर एखादा हिंदीचा प्रश्न नाही आठवत त्याला सुद्धा गोल करायचं आहे आणि पुढे जायचं आहे. तुम्हाला 55 मार्क्स घ्यायचे आहे. इथे जर तुम्ही 55 मार्क्स कव्हर केले तर तुमच्या पेपरमध्ये 40 मार्क्स येणं काही कठीण नाहीये. आता मी इथे तुम्हाला वेळेचं नियोजन सुद्धा सांगितलेलं आहे की 15 ते 20 मिनिटं द्या, 20 ते 25 मिनिटं द्या. परंतु काही जणांना मराठीसाठी याच्यापेक्षा सुद्धा कमी वेळ लागू शकतो, कारण की त्यांची एखाद्याची कमांड खूप असते मराठी भाषेवर, त्यामुळे ते लगेच सोडवू शकतात. त्यावेळेचा उपयोग तुम्हाला इतर विषयांसाठी करायचा आहे. आता दुसरं आहे, आपले तिसरं आहे मानसशास्त्र. आता मानसशास्त्रामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामध्ये जे उपयोजनात्मक प्रश्न असतात तुम्हाला 8 ते 10 उपयोजनात्मक प्रश्न विचारलेले असतात. तर हे उपयोजनात्मक प्रश्न तुमचे चुकणारच नाहीये, कारण की तुम्ही थोडं जरी लॉजिक लावलं तरी तुम्हाला हे प्रश्न बरोबर येणार आहेत. लक्षात घ्यायचं आहे की निगेटिव्ह शब्द
म्हणजे की नकारात्मक शब्द, ते नकारात्मक शब्द अंडरलाईन करून तो प्रश्न नीट वाचून सोडवायचा आहे. यासाठी तुम्ही 30 ते 35 मिनिटं देऊ शकता, कारण की मानसशास्त्राचे प्रश्न लेवली असतात. पेपर 2 मध्ये मानसशास्त्राची लेवल काय असते, थोडीशी वाढलेली असते. त्यामुळे इथे तुम्हाला 30 ते 35 मिनिटं लागू शकतात. आता आहे परिसर अभ्यास. परिसर अभ्यासामध्ये सुद्धा तुम्हाला 30 प्रश्न आहेत. तर तुम्ही त्यानंतर मानसशास्त्रानंतर परिसर अभ्यास हा विषय घेऊ शकता आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला गणित ठेवायचं आहे. मग आता एखाद्याचा खूपच स्ट्रॉंग पॉईंट असेल गणित, की गणित खूपच चांगला सोडू शकतो, तरीही गणित मागूनच घ्यायचं आहे. कारण की हे जे भाषा विषय आहे आपले सोडून झाल्यानंतर आपलं रिलॅक्स झालेला माइंड, आपला रिलॅक्स झालेला असतो. आपल्याला बहुतेक प्रश्न सोडलेले असतात म्हणजे शेवटी घ्यायचा आहे. आता हे प्रश्न सोडवताना तुम्हाला एक नियम लक्षात ठेवायचा आहे. तो नियम काय, तर पहिला राऊंड घेतल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला 100% अचूक प्रश्न जे येतात ते पूर्ण सोडून घ्यायचे आहे. म्हणजे मी मराठीमधले मला 25 प्रश्न बरोबर आले आहेत, मला पूर्ण 100% माहिती आहे की बरोबरच आहे, तर ते 25 सोडवा. हिंदीमध्ये सुद्धा तुम्हाला तसंच करायचं आहे. प्रत्येक विषयामध्ये तुम्हाला 100% अचूक प्रश्न सगळं सोडून घ्यायचे आहेत. आता दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला काय करायचं आहे की दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला 50-50 म्हणजे तुम्हाला 2 पर्याय माहितच आहेत की हे नाहीच आहे, त्याला ते प्रश्न सोडवायचे आहेत. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला माहितच नाहीये की या प्रश्नाचं उत्तर काय आहे आणि तुमच्याकडे वेळ फक्त 10-15 मिनिटं उरलेला आहे. तर असे 10 ते 12 प्रश्न तुमच्याकडे असतात, तर ते प्रश्न सगळ्यात शेवटी सोडवायचे आहेत आणि तेही रॅन्डमली सोडवायचे नाही. जसं की 2-2-2-2, 3-3-3-3 असं तुम्हाला करायचं नाही. आता उदाहरणार्थ एक प्रश्न सांगते की तुम्हाला गुगलाचं, की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते, आणि तुम्हाला पर्याय दिलेले आहेत हरिश्चंद्रगड, कळसुबाई, मल्लायगिरी आणि गुरु शिखर. तुमचं वाचन असतं, त्यामुळे तुम्ही काय करायचं, पर्याय बघायचे. आता तुम्हाला माहिती आहे की गुरु शिखर कुठे आहे, राजस्थानमध्ये आहे. नंतर मल्लायगिरी कुठे आहे, कर्नाटकमध्ये आहे. राहिला प्रश्न हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई. हा जो मी प्रश्न सांगितलाय तो खूप सोपा आहे, त्यामुळे तुम्हाला लगेच उत्तर माहित असेल. परंतु पेपरमध्ये असे काही प्रश्न असतात की त्याच्यातले 2 पर्याय कट होऊ शकतात. त्यामुळे आपण ही पद्धत वापरायची आहे, त्याला आपण एलिमिनेशन मेथड म्हणतो. त्यामुळे तुम्हाला आता हरिश्चंद्रगड आणि कळसुबाई हे 2च पर्याय तुमच्या पुढे आहेत. तुम्ही काय करणार, पर्याय 1 व पर्याय 3, तर 2 पैकी एकाला तुम्ही टिक करायचं आहे. म्हणजे यामध्ये तुमचे 50% उत्तर बरोबर येण्याची शक्यता असते. जर तुम्हाला हे मेथड योग्य वाटेल तर तुम्ही नक्की याचा अप्लाय तुमच्या पेपरमध्ये करू शकता. बघा, ही झाली आता पेपर प्रश्न सॉल्व्ह करण्याची मेथड. आता दुसरं आहे तुम्हाला सर्वात महत्वाचं, तुमची OMR शीट. तुमच्या हातामध्ये पेपर येतो, OMR शीट येते, त्याच्यावर तुमचा सीट नंबर व्यवस्थित टाकायचा आहे. तुमच्या हातात OMR शीट आल्यानंतर आता आपण काय करतो, काही जणांचं काय असतं, सगळे प्रश्न आधी प्रश्नपत्रिका टिक करून घ्यायचे, नंतर बबल करायचे गोल. तर ही चुकीची मेथड आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जो प्रश्न तुमचा सोडून झाला तोच तुम्हाला बरोबर गोल करायचा आहे, नंतर पुढे जायचं आहे. एकदम गोल करण्याच्या भानगडीत पडू नका, खूप जणांचा चुका होतात. त्यामुळे प्रश्न सोडवल्यानंतर लगेच तो गोल व्यवस्थित करायचा आहे. त्यामध्ये गोल खाली वर होण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते सुद्धा काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. आता बघा, पेपर 1 असो की पेपर 2 असो, पेपर 2 मध्ये तुम्हाला फक्त इथे जे परिसर अभ्यास आहे, इथं 60 प्रश्न असणार आहेत. इथे परिसर अभ्यासाचे तुम्हाला किती प्रश्न असणार आहेत, 60 प्रश्न असणार आहेत. आणि त्याला जर तुम्ही परिसर अभ्यास न घेता तुम्ही जर गणित विज्ञान घेतलं असेल तर तिथे सुद्धा 60 प्रश्न आहेत. तर तुम्हाला मी इथे पेपर 2 साठी सुद्धा हेच सांगू इच्छिते की हे पेपर 2, भाषा 1 आणि भाषा 2 आणि मानसशास्त्रासाठी तेच स्ट्रॅटेजी वापरायची आहे. परंतु जर तुम्ही परिसर अभ्यासाऐवजी गणित आणि विज्ञान निवडलं असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला विज्ञान विषय आधी घ्यायचा आहे, नंतरच गणित निवडायचा आहे. आणि जर तुम्ही 60 प्रश्न परिसर अभ्यासा विषय निवडला असेल, तुम्हाला 60 प्रश्न तुम्हाला कष्ट येणार आहेत, परिसर अभ्यासचे येणार आहेत. आणि हे सगळे प्रश्न तुम्हाला बेसिक मधूनच येणार आहेत. मी तुम्हाला वारंवार सांगते की एकही प्रश्न मोठ्या कुठल्याही गाईड मधून येणार नाहीये, सगळे प्रश्न बेसिक पुस्तकातून येणार आहे. आणि पेपर खूप सोपा असणार आहे. तुम्हाला जर कोणी सांगत असेल की पेपर खूप अवघड असणार आहे, म्हणजे तुम्हाला जे लोक निगेटिव्ह करतात त्यांच्यापासून तुम्हाला 3-4 दिवस दूर राहायचं आहे. त्या लोकांपासून तुम्हाला दूरच राहायचं आहे की मला हा पेपर पास करायचा आहे आणि मी फक्त पॉझिटिव्ह विचार करणार आहे. मग आता माझा अभ्यास झालेला असो किंवा नसो, माझ्या आधी 3-4 दिवस आहे, तर 3-4 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आतापर्यंत तुम्ही काय केलं ते आता काही लक्षात घ्यायचं नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे, सिरियसली जो आपला टाइम टेबल दिलेला आहे पेपरचा, त्या टाइम टेबल मध्येच आपल्याला हे पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 हे दोन्हीही पेपर त्याच वेळेत सोडवायचे आहेत.
आणि टाइम लावून सोडवायचे आहेत. तुम्हाला वेळ 2.5 तास दिलेला आहे आणि 150 प्रश्न आहे, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिट तुम्हाला मिळणार आहे. तर त्याचं नियोजन तुम्ही मी ज्याप्रमाणे दिलंय त्याप्रमाणे करायचं आहे असं मी म्हणत नाही. तुम्ही तुमच्या लॉजिकने तुम्ही जे पेपर आतापर्यंत तुम्ही जे पेपर सोडवले त्यात तुम्हाला टाइम पुरतो का नाही पुरत हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. पेपर 1ला टाइमचा थोडा प्रश्न पडतो, परंतु पेपर 2ला ज्यांचा परिसर अभ्यास आहे त्यांना वेळ करून ते बसलेले असतात, असा माझा अनुभव आहे. तर सगळ्यात शेवटी मित्रांनो तुम्हाला मी हेच सांगते की सोपे प्रश्न आधी सोडवा जे तुम्हाला अचूक 100% माहिती आहे. दुसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला जे प्रश्न 50-50 माहिती आहेत ते सोडवा. तिसऱ्या राऊंड मध्ये तुम्हाला जे प्रश्न अजिबात माहिती नाहीये ते सुद्धा रॅन्डमली सोडवायचे नाहीये, विचार करून ते सोडवायचे आहेत. अशा प्रकारे जर तुम्ही स्ट्रॅटेजी केली पेपर सोडवण्याची तर तुम्हाला 100% यश मिळू शकते आणि ते मिळणारच आहे. आता हा मी फक्त थोडा प्रयत्न केलेला आहे की तुम्हाला तुमचा जो पेपर सोडवण्याची पद्धत आहे ती जर खूपच चांगली असेल तर तुम्ही हे नाही वापरली तरीही चालेल. तुम्ही तुमच्या मेथडने तो पेपर सोडवा. असे खूप व्हिडिओ तुम्हाला असे खूप व्हिडिओ मिळतील की त्यामध्ये असं करा तसं करा. तर तिथं तुम्हाला कोणाचंही काही ऐकायचं नाही. मी जे सांगितलेलं आहे ते तुम्हाला पटलं नसेल ते सुद्धा तुम्ही ऐकू नका. तुमच्या मेथडने पेपर सोडवा. आपलं लक्ष आपलं ध्येय एकच आहे की टीईटी परीक्षा मी पास होणं गरजेचं आहे आणि मी टीईटी परीक्षेमध्ये चांगली मिळवणं गरजेचं आहे. तुम्हाला माहितीच आहे जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 83 मार्क्स मिळवायचे आहेत आणि जर तुम्ही ओपन मध्ये असाल तर तुम्हाला किती मार्क्स मिळवायचे आहेत, 90+ मार्क्स मिळवायचे आहेत. म्हणजे 90 मार्क्स जरी तुम्हाला मिळाले तरी तुम्ही पास आहात. अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मला अशा काही गोष्टी मला असं वाटलं की तुम्हाला सांगणं गरजेचं आहे, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी व्हिडिओला लाईक करा. तसेच मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या येणाऱ्या टीईटी परीक्षेसाठी खरंच उपयोगी ठरला का याबद्दल एक एखादा शब्द नक्की कमेंटमध्ये लिहा. धन्यवाद.